अरे किती वेळ? काय चालू आहे? हां, कोणी इकडे लक्षच देत नाहीये. कार्यक्रम कोणाचा आहे? ठीक आहे, तुम्ही तुमचा टाइमपास करत बसा. मी चाललो माझ्या बातम्या बघायला. नमस्कार. सायंकाळी 7च्या बातमीपत्रामध्ये मी मृणाल वेरेकर आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे. तर सुरू करूया बातमीपत्राला. पहिली बातमी आहे, मिंकिताईची मुलगी साक्षी शहाणे हिने साका इंडिया ऑफिशियल ह्या नावाने पुण्यात क्लोदिंग ब्रँड सुरू केलेला आहे. दुसरी बातमी आहे, गौरव शहाणे ह्याने CSE इंजिनिअरिंग कंप्लीट करून फ्रीलान्सर म्हणून काम करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. तर तिसरी बातमी आहे, शीतलताईची मुलगी गौरी ही BCom थर्ड इयरला आहे आणि आशा आहे की ती उत्तम गुणांनी पास होईल. आणि आजच्या दिवसातली सर्वात महत्त्वाची ठळक बातमी अशी आहे की दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी श्री बालाजी चंद्रकांतराव शहाणे हे सेवानिवृत्त झाले आहेत. 25 वर्षांची दीर्घ सेवा त्यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये रुजू केलेली आहे. त्याबद्दल सर्व मित्रपरिवार, आप्तेष्ट, प्रियजन ह्यांच्यामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि औरंगाबाद येथील त्यांच्या घरासमोर म्हणजे शेजाऱ्यांनी, मित्रपरिवाराने खूप गर्दी केली आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी. तसेच त्यांचे जे सर्व नातेवाईक आहेत, प्रियजन आहेत, त्यांच्यामध्ये देखील उत्साहाचं वातावरण आहे. तर सर्वांचं मत आपण जाणून घेऊया त्यांच्या घरी जाऊनच. त्यासाठी आपल्यासोबत आहेत मिस्टर विराज वेरेकर, संवाददाता, जे प्रत्येक ठिकाणी सगळ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रियजनांचं मत आपल्याला दाखवणार आहेत. सुरू करूया त्यांच्या औरंगाबाद येथील घरापासून. मैं निकला ओ गड्डी लेके. आता आपण भेटतो ही बालाजी याची बायको सौ ज्योती आणि विचार सुद्धा त्यांचं म्हणणं विचार त्यांच्या शब्दातून. म्हणजेच आता आपण भेटूया श्री बालाजी यांच्या अर्धांगिनी सौ ज्योती शहाणे यांना आणि त्यांचे मनोगत ऐकून घेऊया त्यांच्या शब्दांमधून. प्रपंचात राहून करायचा आहे मला परमार्थ, प्रपंचात राहून करायचा आहे मला परमार्थ. श्री बालाजीरावांचे नाव घेते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. ज्याप्रमाणे श्री तिरुपती बालाजी यांचा हात भक्तांसाठी सदैव पुढे आहे, त्याचप्रमाणे माझ्या पतींचा हात देखील सगळ्यांना मदत करण्यासाठी सदैव नेहमी पुढे आहे. जसे की कुठल्याही प्रकारची मदत असो, फक्त आरोग्याविषयीच नाही तर शारीरिक, आर्थिक, मानसिक अशी कुठल्याही प्रकारची मदत रात्री अपरात्री जीवाची पर्वा न करता त्यांनी पूर्ण केलेली आहे. तसेच त्यांना असलेल्या आपल्या कर्तव्याप्रती आरोग्य खात्याविषयी असलेले प्रेम, कार्यतत्परता ही त्यांनी अत्यंत उत्कृष्टपणे निभावलेली आहे. त्यांना इमानदार, सजग, जागरूक, स्पष्टवक्तीपणा, कडक शिस्तप्रियता हे सगळे गुण त्यांच्यात असल्या कारणाने त्यांनी आपले कर्तव्य एकनिष्ठेने अतिशय सुंदर रीतीने निभावलेले आहेत. मग त्यांनी जे कष्ट घेतलेले आहेत, वयाच्या 58व्या वर्षीपर्यंत ते सेवानिवृत्त होत आहेत. अविरत अशी सेवा त्यांनी आरोग्याला दिलेली आहे आणि अजूनही यापुढेही जरी ते सेवानिवृत्त होत आहे तरी देखील कुणाला काही मदत असली तर ते सदैव तयार असणारच आहे. मला फक्त त्यांना इतकंच सांगायचं आहे की आता सुरू होणार आहे तुमची पेन्शन, आता सुरू होणार आहे तुमची पेन्शन. नका घेऊ एक्स्ट्रा टेन्शन, स्वतःवर द्या अटेन्शन. धन्यवाद. बालाजी यांची लाडकी कन्या मृणाल ही मुंबई इथे राहते. पाहूया वडिलांच्या सेवानिवृत्तीबद्दल त्यांचं मनोगत काय आहे. नमस्कार. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठीच खास आहे, कारण 25 वर्षांच्या अविरत सेवेनंतर आज पप्पा रिटायर होत आहेत. आता पप्पांबद्दल काय बोलावं, त्यांच्याकडे बोलायला भरपूर काही आहे, पण आता लिमिटेशन असल्यामुळे मी थोडक्यात बोलते. पप्पांनी आम्हाला लहानपणापासूनच शिस्तीचे धडे दिले आहेत, सगळ्या गोष्टी व्यवस्थित शिकवल्या आहेत. आमच्या पाठीशी ते नेहमी उभे राहिले खंबीरपणे. त्यानंतर कठीण काळातसुद्धा त्यांनी आम्हाला व्यवस्थित योग्य प्रकारे मार्गदर्शन केले आणि मी आणि गौरवाज जे आहेत ते फक्त त्यांच्यामुळेच आहे. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये
इथपर्यंतच्या आईची सुद्धा साथ मोलाची आहे. तिने घर व्यवस्थित सांभाळलं, त्यामुळे पप्पा ड्युटीला जाऊ शकत होती निश्चिंतपणे. तिने आमच्या आरोग्याची काळजी घेतली, आमचा अभ्यास बघितला, सगळंच पाहिलं. त्यामुळे आई तुला पण शुभेच्छा. तर आई पप्पा तुम्हाला दोघांनाही सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा. रिटायर्ड लाईफ छान एन्जॉय करा, मस्तपैकी टेन्शन घेऊ नका. आणि मी एकच बोलेल, ना गडाळ्याची टिकटिक ना कामाचं ताण, आता निवृत्तीचे आयुष्य जगा छान. थँक्यू. आता आपण जामगावलो आहो यवतमाळ, जिथे श्री बालाजी यांची बहीण सौ मंगल अदापुरे आणि त्यांचे मिस्टर अशोक मामा अदापुरे आपली वाट बघून राहिले आहेत. पाहूया आता हे दोघे जण काय म्हणून राहिले ते. नमस्कार. आज आपले लाडके कर्मचारी श्री बालाजी चंद्रकांतराव शहाणे यांना वयाचे 58 वर्ष पूर्ण झालेले शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत. शासकीय सेवा देत असताना कोरोनासारख्या महामारीच्या काळातसुद्धा जीवाची पर्वा न करता कार्य केले. त्याचप्रमाणे शासकीय सेवा देत असताना सामाजिक, कौटुंबिक तथा नातेसंबंधात आलेल्या अडीअडचणीवर सुद्धा मात दिली. बरे असो, आता वळूया पुढील आयुष्याच्या प्रत्येक वळणावर. तुमच्या आयुष्यात आनंद यावा, यापुढच्या प्रवासही हसरा आणि आनंद देणारा असावा. तेव्हा मनासारखं काहीतरी करण्याचा काळ आला. जे जे तुम्ही ठरवलं ते सगळं करावं, आता थांबायचं नाही. तेव्हा सेवानिवृत्तीच्या अधापरे परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा. जय हिंद. नमस्कार. बालाजी माझा लहान भाऊ आहे. आज त्याच्या सेवानिवृत्तीचा दिवस आहे. मला फार आनंद होत आहे. माझ्या समोर जन्मलेला भाऊ इतका मोठा झाला आहे की त्याचा सेवानिवृत्तीचा दिवस आला. बालाजीमुळेच आज मी आहे. त्याने मला खूप मदत केली, जसे की माझं गर्भाशयाचे ऑपरेशन ह्याच्यामुळेच व्यवस्थित होऊ शकले. वयाने माझ्यापेक्षा लहान असूनही त्याने एका वडिलाप्रमाणे ही जबाबदारी पार पाडली. अगदी छोट्या छोट्या गोष्टीकडे सुद्धा मला त्रास होऊ नये याची काळजी घेतली. माझ्या मुलांनी गाडी घेतल्यावर त्याचे मागे डबल सीट कसे बसायचे हे देखील त्यानं मला शिकवलं. अशा अगणित आठवणी आहेत. बालाजी, खूप खूप धन्यवाद. तुला तुझे पुढील आयुष्य तू छानपैकी घालवावे हीच महाराजांकडे प्रार्थना. धन्यवाद. बाप्पा, आत्या आणि मामा तुमचं स्पीच तर लय भारी झालं. आता वेळ झाली आहे श्री बालाजी यांचे भाचे सुयोग दादाच्या बोलण्याचे. सुयोग दादा, तू सांग, तुला कसे वाटून राहिलं? नमस्कार. सर्वप्रथम आम्हाला माझ्या व माझ्या परिवाराकडून सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. मामाबद्दल बोलायचं झालं तर मामाचं व्यक्तिमत्व हे सर्वांना मदत करणारा आहे. त्यामुळेच मामाला एक विनंती आहे की सेवानिवृत्तीनंतर तुझ्याकडे भरपूर वेळ असणार आहे. हा सर्व वेळ तुझ्यासाठी व तुझ्या परिवारासाठी खर्च कर. तसेच तुझ्या सर्व इच्छा पूर्ण हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुन्हा एकदा माझ्या व माझ्या परिवाराकडून तुला सेवानिवृत्तीसाठी भरपूर शुभेच्छा. अप्रतिम सुयोग दादा. हिंगोलीमध्ये श्री बालाजी यांची भाची रत्नाताई आणि तिचे मिस्टर श्री कैलास शहाणे सुद्धा उत्सुक आहेत बोलण्यासाठी. ऐकूयात त्यांचं मनोगत. बालाजी मामा, तुला सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. बालाजी मामांबद्दल काय आणि किती बोलावं, असंख्य आठवणी आहेत. बालाजी मामांची शिस्त आणि कडकपणा मी लहानपणापासून पाहिला आहे आणि तेच त्यांनी शासकीय सेवेतही केले. हे करत असताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले, पण त्यांनी ते धैर्याने केले. मामा, खरंच तुमच्यापासून खूप काही शिकण्यासारखे आहे. मामांबद्दल आवर्जून सांगावासा वाटतो असा प्रसंग म्हणजे मामा तुझा अपघात. मामा, तू या अपघातातून मरणाच्या दारातून परत आला आहेस, पण हे घडले ते केवळ तुझ्या
धैर्यामुळे आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर मामा तुला उर्वरित आयुष्य हे सुख समाधानाचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुनश्च एकदा सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा. नमस्कार मामाश्री, आपणास सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. मी गणेशाचरणी एवढीच प्रार्थना करेल की आपल्या तरुणपणातील ज्या इच्छा आकांक्षा अपूर्ण राहिल्यात त्या पूर्ण हो, आपण जीवनात मजा घेऊ, आनंदी जीवन जगू, एवढीच यावेळी आपणास शुभेच्छा देतो व थांबतो. धन्यवाद. मिस्टर विराज, पुढील ठिकाणी जाण्याआधी थोडंसं थांबा. आता आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत समतानगरचे पप्पांच्या आत्या, काकू, पप्पांचे चुलत भाऊ, हे सगळे प्रियजन आपल्यासोबत उपस्थित आहे. आपण एकदा त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते जाणून घेऊया, मग तुम्ही पुढील ठिकाणी जा. हा ठीक आहे. तोपर्यंत मी नाही का समोरच्या शर्माजी भजियावाले मध्ये जाऊन गरमागरम मिरची भजी खाऊन येते. तुम्हाला तर माहितीच आहे मला मिरची भजी किती आवडते. तोंडाला अगदी पाणी सुटलं. आणि हा, मिरची भजीवरून आठवलं की आजच्या आपल्या कार्यक्रमाचे एक स्पॉन्सर आहेत श्री बालाजी बेसन. सर्व मिरची भजी वाल्यांची पसंत. एकदा खाऊन तर बघा. बालाजी, तुला रिटायरमेंट बद्दल हार्दिक शुभेच्छा. तू असाच आनंदी राहा. बालाजी, तुझ्या सेवानिवृत्तीबद्दल अभिनंदन. तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुझ्या आयुष्यात आनंद यावा, यामध्ये प्रवासी सुखदायक असावा. सर्व आधापर्यंत जोडून शुभ. प्रिय बालाजी भाऊ, तुला येणाऱ्या रिटायरमेंटच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा भाऊ. गव्हर्नमेंट सर्व्हिसमधून तू रिटायर होतोय. तू तुझ्या आयुष्यात सगळ्या गोष्टी ज्या यशस्वीपणे आणि प्रॉपरली पार पाडल्या त्याबद्दल तुला सुद्धा खूप हार्दिक शुभेच्छा भाऊ. तू जरी सर्व्हिसमधून रिटायर झाला असला तरी आयुष्याच्या कामातून अजून रिटायर झालेला नाही. अजून तुला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. तू आमचा सगळ्यांचा मोठा भाऊ आहेस. तुझं मार्गदर्शन आम्हाला आवश्यक आहे, तुझं सहकार्य आम्हाला आवश्यक आहे. आणि माझी स्वामी समर्थ महाराजांजवळ हीच इच्छा आहे की तुला अतिशय सुंदर असं दीर्घायुष्य, स्वास्थ्यपूर्ण जीवन आणि तुझा आम्हाला दांडगा अनुभव आमच्या पाठीशी नेहमी राहो. तुझं मार्गदर्शन आम्हाला सतत मिळत राहो, हीच महाराजांच्या चरणी माझी प्रार्थना. भाऊ, तू फक्त नोकरीतून रिटायर झालेला आहेस. तुला अजून पुढे खूप कामं करायचे. आम्हाला सगळ्यांना खूप मार्गदर्शन करायचे. आमच्या सगळ्यांच्या सोबत तुला राहायचंय. म्हणून परत एकदा तुला तुझ्या रिटायरमेंट जीवनाच्या एक शुभेच्छा आणि नवीन जीवन सुरू झाल्याबद्दल त्याबद्दल अजून दुसऱ्या पण शुभेच्छा. म्हणून रिटायरमेंटचा अर्थ काय भाऊ? रिटायर झाला म्हणजे तुझ्या गाडीला परत नवीन चाक लागलं. फक्त तू तुझ्या शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाला आणि सांसारिक सेवेमध्ये परत नव्या जोमानं जॉईन झाला. म्हणून परत एकदा तुला रिटायरमेंटच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा भाऊ. नमस्कार बालाजी भाऊ, सेवानिवृत्तीच्या तुला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि बालाजी भाऊबद्दल सांगायचं तर बालाजी भाऊ बरोबर प्रवास करावा. तो खूप केअरिंग आहे आणि प्रत्येक गोष्टीसाठी तो उत्साही असतो प्रवासाच्या बाबतीत. त्याला प्रवासाची खूप आवड आहे. तसंच आता सेवानिवृत्त झाल्यानंतर तू बाहेर देशात पण फिरायला जा, ही सदिच्छा. आणि तुला सेवानिवृत्तीचा परत एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमस्कार. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठीच खास आहे. आपला मोठा भाऊ सेवानिवृत्त होत आहे. अनेक वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर एक प्रवास संपतोय. त्याचबरोबर एक नवीन अध्याय सुरू होत आहे. या आनंदाच्या क्षणी मला एक चारोळी आठवत आहे, ती आपणासमोर ठेवायची इच्छा आहे. संपला एक अध्याय जुना, सुरुवात नव्या आरंभाची. संपला एक अध्याय जुना, सुरुवात नव्या आरंभाची. वेळ आता स्वतःसाठी निवांत आयुष्य जगण्याची. बालाजी, तुझ्या कार्यशैलीने अनेकांना प्रोत्साहन दिले आहे. तुझा अभ्यास पूर्ण सजगता व सहकार्याची भावना ही नेहमीच आमच्यासाठी आदर्श आहे आणि यापुढेही राहील. यापुढे तुला मिळणारा वेळ तू कुटुंब सोबत
व तुझे छंद जोपासण्यासाठी वापरच. त्याचसोबत तुझ्याकडून ईश्वर सेवा व भरभरून समाजसेवा ही घडव. तुला दीर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य मिळो अशा शुभेच्छा. बालाजी, तुला सेवानिवृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. इथून पुढचं तुझं आयुष्य भगवंताच्या सेवेत आणि कुटुंबाच्या अपूर्ण राहिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात सुखाचं जाऊ. आत्ताच आपल्याला श्री बालाजी शहाणे यांची लाडकी भाची जी नांदेडला राहते, सौ अर्चना शहाणे, हिचा देखील व्हिडिओ मेसेज रिसीव्ह झाला आहे. पाहूया अर्चना ताईची काय प्रतिक्रिया आहे ते. मामा हा शब्दच काय सांगतो बरं आपल्याला. मामा म्हणजे दोन वेळेस मा म्हणजे आईच्या मायेपेक्षा दुप्पट माया करतो तो असतो मामा. असाच आहे आमचा बालाजी मामा, जो की आज त्याच्या शासकीय सेवेतून निवृत्त होत आहे. त्याच्यासाठी त्याला भरभरून शुभेच्छा आणि काही ओळी. सेवा संपली तरी मन तिथे घुटमळी, सेवा संपली तरी अजून मन तिथेच घुटमळी. अविरत रुग्णांसाठी केली सोय औषधांची, अविरत रुग्णांसाठी केली सोय औषधांची. कामाच्या तणावातही हास्याची लकेर उमटे त्याच्या मुखकमळी, कामाच्या तणावातही हास्याची लकीर उमटे त्याच्या मुखकमळी. राहा आनंदात आणि कर रोजच सुखाची पर्वणी, राहा आनंदात आणि कर रोजच सुखाची पर्वणी. भरभरून शुभेच्छा देते तुला मनोमनी, भरभरून शुभेच्छा देते तुला मनोमनी. तुम्हा सर्वांचा आभार. मिरची भजी खाऊन माझं पोट सुस्त झालंय. तुमचं मनोगत ऐकून पण मन सुद्धा भरून आलं. 40 गाव तुमची तिथे काका आणि तो विजया मावशी सुद्धा शुभेच्छा देवाले पोचूचे. चला मग मावशीनं घरला. माझे साडू श्रीयुत बालाजी चंद्रकांत शहाणे हे दिनांक 31 ऑगस्ट 2025 रोजी सेवानिवृत्त होत आहे. त्यांनी देशाची बहुमूल्य वैद्यकीय सेवा पार पाडून केली, त्याबद्दल त्यांना अनेक शुभ आशीर्वाद. तसेच त्यांच्या कुटुंबियांना भावी आयुष्य सुखी समृद्धीचे जावो, त्यांनाही सुखी समृद्धीचे जावो हीच ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो व माझे 2 शब्द संपवतो. माझे लहान जिजा बालाजी चंद्रकांत शहाणे हे रिटायर होत आहेत. त्यांनी खूप चांगल्या प्रकारे नोकरी करून घरातली पण जबाबदारी व्यवस्थितरित्या सांभाळली. त्याबद्दल त्यांना काय बोलावे तेच कळत नाही. ते वरून कडक आणि आतून नरम आहेत. त्यांना माझ्याकडून रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा. वा मावशी काका, मस्त मस्त. आणि आता आपण 40 गावला आल्यावर बा पुढे मालेगावला जाणार नाही असं होईल का. आपण आता येईल शेतच मालेगाव जाते लाडकी भाषीरथ शीतलताईंनी प्रतिक्रिया काय शे हे आपले कैकवाना शे शीतलताई करते. चला. नमस्कार, मी शीतल कुलथे. मामाला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. मामाबद्दल काय सांगायचं. मामा खूप मज्जा घेतात, कॉमेडी करतात, सगळ्यांशी मनमिळावूपणे राहतात. आम्ही लहानपणी असताना नांदेडला जायचो, खूप मस्त मज्जा यायची. सुट्ट्या तिथंच घालवायचो आम्ही सगळे, मावशी, मामा, आम्ही 10 बहीण भावंडे. खूप खूप एन्जॉय करायचो मामासोबत, आजी आजोबासोबत. त्या भरपूर आठवणी आहेत. मामा, तुम्हाला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. लयच फाडू व्हिडिओ झाला बॉस शीतलताई. आता आपण जाऊया पुण्यनगरी पुण्यामध्ये. पुण्यनगरीमध्ये सुद्धा आपले बरेच पाहुणे मंडळी राहतात बरं का. ऐकूया त्यांचेच म्हणणे त्यांच्या शब्दांमधून. नमस्कार बालाजी भाऊ, निवृत्ती दिनाच्या तुला हार्दिक शुभेच्छा. नक्कीच हा शुभेच्छा देण्यालायकीचा दिवस आहे. कारण वेळेचं स्वातंत्र्य हे आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वातंत्र्य असतं. आणि आजच्या नंतर तुला मुळात वेळेला तुझ्या स्वतःच्या इच्छेनुसार तुला वापरण्याची संधी मिळणार आहे.
या दिवशी आज मला जसंच मला तुझी आठवण आली तर बऱ्याचशा गोष्टींना आठवणींना उजाळा मिळाला. मग ते माझ्या इंजिनिअरिंगच्या कॉलेजच्या ॲडमिशनला तू बरोबर असतानाची गोष्ट असू दे, तुझ्या लग्नाच्या समारंभाच्या वेळेस आपण सगळे नांदेडला जमलेलो होतो त्यावेळेसचा विषय असू दे, तू औरंगाबादला नोकरीनिमित्त आला होता त्यावेळेसची गोष्ट असू देत, नाही तर काकांच्या शेवटच्या दिवसांमध्ये तुझी मिळालेली साथ असू दे. तर या सगळ्या प्रसंगावरून एकच गोष्ट दिसून येते, आठवती मुळात, की रक्ताचे नाते किती घट्ट असतात आणि आपण आयुष्यातल्या कितीही उतार चढावामधून जातो तरीही ते नाते तेवढ्याच मजबूतीने आपल्याबरोबर साथीसाठी असतात. तर आशा करतो तू यापुढे तुझ्या जो हा वेळ आहे तो तुझ्या इच्छेने वापरशील, तुझ्या हॉबीज पूर्ण करण्यासाठी वापरशील, तुझ्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वापरशील आणि आनंदात आणि सुखी राहशील. तर पुन्हा एकदा निवृत्ती दिनाच्या तुला हार्दिक शुभेच्छा. बालाजी भाऊजी, सेवानिवृत्तीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमचा येणारं आयुष्य तुम्हाला भरपूर आरोग्य आणि समाधान असावा. ज्योती वहिनी, तुम्हाला पण खूप शुभेच्छा. 50% भागीदारी तुमची पण आहे आणि आता रोज डब्याची घाई बिलकुल नाही आणि आता रोज रविवार. दोघांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार बालाजी काका, तुम्हाला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. आयुष्याची ही फर्स्ट इनिंग तुम्ही तुमच्या मेहनतीने, कामावरील निष्ठेमुळे आणि झोकून काम करून देण्याच्या तुमच्या वृत्तीमुळे आणि महत्त्वाचं म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स करत तुम्ही यशस्वी करून दाखवलीत. अर्थात हा प्रवास तितका सोपा नव्हता, परंतु नॉन स्ट्राईक एंडवर असणाऱ्या आमच्या ज्योती काकूंनी तुम्हाला मोलाची साथ दिली आणि त्यामुळंच हे सहज शक्य झालं. आयुष्याची फर्स्ट इनिंग ही कशी खेळली पाहिजे आणि कशी जगली पाहिजे याचं उत्तम उदाहरण तुम्ही आमच्यासमोर ठेवलेलं आहात. मला आशा आहे आणि विश्वासही आहे सेवानिवृत्तीनंतरचा हे आयुष्य म्हणजे तुमची सेकंड इनिंग तुम्ही फर्स्ट इनिंगसारखीच यशस्वी करून दाखवाल आणि त्यासाठी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. ह्या सेकंड इनिंगमध्ये तुम्ही तुमचे छंद जोपासा, नवीन मित्र बनवा, ज्या गोष्टी करायच्या राहिल्या होत्या त्या पूर्ण करा आणि महत्त्वाचं म्हणजे एखादी फॉरेन ट्रिप नक्की करा. आदरणीय बालाजी काका, तुमच्या या सेवानिवृत्तीच्या विशेष टप्प्यावर माझ्याकडून आणि माझ्या कुटुंबियाकडून खूप खूप शुभेच्छा. तुमचं कार्य, समर्पण आणि कामावरची जी निष्ठा आहे ती कायम आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. आणि विशेष म्हणजे सरकारी क्षेत्रात राहू नये, तुम्ही कायम माणसांमध्येच रमलेले असायचे, तर हीच तुमची खरी संपत्ती आहे. आणि मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते की आता औषधाच्या बाटल्या नाही तर आरामाची खुशी सांभाळा. तुमचं इथून पुढचं तुमचं आयुष्य आरोग्यदायी, आनंददायी आणि नवनवीन आठवणींनी भरलेलं असो हीच स्वामीचरणी प्रार्थना. नमस्कार मामा, रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा. आतापर्यंत सगळेच मामाबद्दल खूप छान बोलले, परत तेच मी रिपीट करणार नाही. खरं तर मामा म्हणजे माहेरचा मान, मामा म्हणजे मायेचा आधार, मामा म्हणजे माणसातली माणुसकी. मामा गरीब असो या श्रीमंत, मामाचं प्रेम अफाट असतं. अशा आमच्या बालाजी मामाला पुन्हा एकदा रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा. बापरे सायली, ते तुझी प्रतिक्रिया ऐकता एकदम एवढा गुंग झालो की माझी गाडी इकडे पार्क केली होती, तू उचलून घेऊन गेले. आणखी अशी गाडी नव्हती राव, सासऱ्यांनी आमची दिलेली फार होती. बघू आता बायको घरी घेते की नाही. असू दे. निलेश जीजू आणि मयुरीताई, तुमचं स्पीच तर एकदम मस्त, शाळा त्याला भिडलं. किशोर काका, काय प्रतिक्रिया ऐकून सगळ्यांच्या म्हणजे ती जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आता मुंबईला जे आहे ती विनोद वेरेकर आणि विलीनबाई तर विनिता वेरेकर हे देखील शुभेच्छा देण्यासाठी खूप उत्सुक आहे. ऐकूयात त्यांच्या शुभेच्छा. मी बालाजी शहाणेंबद्दल 2 शब्द बोलत आहे. बालाजी शहाणे सरकारी सेवेतून 25 वर्षाची नोकरी करून
रिटायर्ड होत आहेत. तसेच त्यांनी कोविड पिरियडमध्ये फार मोठी मोलाची कामगिरी केलेली आहे. त्याबद्दलही त्यांना धन्यवाद. तसेच ते स्वामींचे मोठे भक्त आहेत आणि त्या स्वामींच्या आचरणानुसार ते वागत आहेत. ह्याबद्दलही धन्यवाद. बालाजी शहाणेंना उदंड आयुष्य मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. आणि भाऊ आजच रिटायर झालेले आहे. ते वयाच्या 58 वर्षी रिटायर झालेले आहे. त्यांनी त्या काळामध्ये आणि कोविड काळामध्ये त्यांनी खूप स्ट्रगल करून काम धंदा सगळं एक त्यांच्या स्वाधीन केलं. म्हणजे पेशंट किंवा जे मेडिकल स्टम्पचे आहेत, मेडिसिन जे पण काय लागणार आहे हॉस्पिटलला पेशंटला, त्याच्यासाठी त्यांनी खूप मेहनत केलेली आहे. आणि त्यांनी खाणं पिणं काहीच बघितलं नाही किंवा मला स्वतःला काय होईल ह्याचीही त्यांनी पर्वा न केलेली आहे. त्याच्यामुळे मी दोन शब्द मी त्यांच्यासाठी एकदम मनापासून बोलते की त्यांना थँक्यू. आणि त्यांचं आयुष्य फार मोठं सुंदर समृद्ध व्हावं ही देवाच्या ईश्वरचरणी माझी प्रार्थना. अप्रतिम अप्रतिम. आता सर्वात महत्वाची प्रतिक्रिया ऐकूया सर्वात महत्वाच्या व्यक्तीकडून, म्हणजे की बालाजी यांचे 1 आणि लाडके जावई बापू म्हणजे मी काय म्हणालो होतो मला आठवत नाही. चला आपण व्हिडिओमध्ये जाऊन बघूया. झालं का सगळ्यांचं रडून? बरं झालं ना. मी आता बोलतो. नमस्कार. आज आपण आमच्या सासरेबुवांच्या रिटायरमेंट फंक्शनला जमलो आहोत. तर मी त्यांना त्यांच्या 25 वर्ष अविरत सेवेसाठी धन्यवाद देतो. आणि आता तुमचं सेकंड इनिंग सुरू झालं आहे, त्यामुळे आता मस्तपैकी मजा करा, फिरा, एन्जॉय करा, आवडेल ते खा प्या. आता तुम्हाला कोणती जबाबदारी नसणार ऑफिसची. कधीही फोन येणार नाही डिस्टर्ब करायला. तुम्ही आमच्या सासूबाईंसोबत आमच्या फॅमिलीसोबत चांगला फॅमिली टाईम स्पेंड करा. आणि अजून एक गोष्ट, तुमची आता रिटायरमेंट झाली आहे, तर मग रिटायरमेंट झाली आहे तर एक थार महिंद्राची देऊ शकतात बघा. बाकी तुमच्यावर आहे. धन्यवाद. श्री बालाजी शहाणे यांच्यासाठी किलबिल परिवाराने देखील शुभेच्छा दिल्या आहेत आणि त्यांच्या शुभेच्छा ऐकूया आपण त्यांच्याच शब्दांमध्ये. हॅपी रिटायरमेंट आजोबा. हॅपी रिटायरमेंट आजोबा. हॅपी रिटायरमेंट बालाजी काका. हॅपी रिटायरमेंट आजोबा. हॅलो बालाजी काका, तुम्हाला रिटायरमेंटच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही नेहमीच असा आनंदी आणि हसतमुखी राहा. परत एकदा तुम्हाला पूर्ण शहाणे परिवाराकडून रिटायरमेंटच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी रिटायरमेंट मामा. जसं की आपण सर्वांनीच बघितलं की मित्र परिवार प्रियजन सर्वांमध्येच श्री बालाजी शहाणे यांच्या सेवानिवृत्तीबद्दल अतिशय आनंदाचे उत्साहाचे वातावरण आहे. आम्ही सुद्धा तुम्हाला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. तुमचे पुढील आयुष्य तुम्ही निरोगी आणि हसतमुखाने घालवावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना. याचबरोबर 7 वाजताचे बातमीपत्र संपले असे मी जाहीर करते. नमस्कार.